नाना आज शिक्षण अधिकारी लाटकर मॅडम तुमच्या कार्यालयामध्ये येऊन भेट दिल्या. नेमकं काय आज बैठकीचं काय कारण होतं त्यांच्यासोबत? विषय एक SIR हा केंद्राने निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार चालू केलेला आहे जिल्हाभर देशभर. त्या संदर्भात आणि VV रामजी आणि जुनी MRHS या संदर्भात सर्व ग्रामसेवक आणि सर्व खात्याचे HOD प्रमुख या ठिकाणी आज लाटकर मॅडमच्या समोर एक बैठक झाली आणि या बैठकीचे विषय होते की नव्याने VV रामजी आणि जुनी MRHS या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांना कशा लाभदायक आहे आणि त्या किती फास्ट आपल्याला जिल्हा लेवलवर करायच्या आहे त्या संदर्भात आजची बैठक होती. आणि या बैठकीच्या अनुषंगाने लाटकर मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्या कायदेशीर गाईडलाईन्स आहेत त्या कशा लवकरात लवकर फुलफिल करायच्या आणि शेतकऱ्यांना कशी लवकर मदत होईल आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी त्या कशा दूर होतील, जे काही केंद्राची संकल्पना आहे त्या संदर्भात आज आमची बैठक झाली. मी त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की आज आपण बघतोय जिल्हाभर असेल किंवा राज्यभर असेल की कर्मचाऱ्याच्या जीवावर येतं MRHSमध्ये काम करण्यासंदर्भात. पण मग मी समजून सांगितलं त्या ज्या काही 318 योजना VV रामजीमध्ये आणि MRHSमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने 60-40चा पैशाचा फॉर्म्युला वापरून चालू केल्या, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे मी ते समजून सांगितलं की तो विषय असा आहे जी आपल्या देशातली 60 ते 65% जनता आजही दारिद्र्य रेषेच्या खाली आहे आणि ते अत्यंत गरीब लोक आहेत. मग त्यांना लाभ मिळत नाही आणि त्यांना लाभ न मिळाल्यामुळे ते दारिद्र्य रेषेच्या वर येत नाही. मग मी ही गोष्ट सभागृहात मांडली आणि सर्व आमच्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला छोटीतली छोटी 318 ज्या योजना आहे छोट्यातल्या छोट्या योजनेचा सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना आपल्याला लाभ द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगनी काम करावं लागेल आणि त्या हिशोबाने आज ही बैठक मी या ठिकाणी घेतली आणि मला चांगला प्रतिसाद सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी मिळाला. उदाहरणार्थ आत्तापर्यंत आपण बघितलं की अनागोंदी कारभार प्रशासनाच्या काळात झाला, कुठलेही सिस्टम लावले नव्हते. जो येईल पैसे घेऊन, जो येईल वशिला घेऊन त्याचंच काम या ठिकाणी होत होतं. सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काम होत नव्हतं. त्या 2022-23च्या विहिरी, गायगोठे, इतर योजना लाभाच्या किंवा रस्त्याची कामं असतील त्या कामाच्या संदर्भातही आजूबाजू त्यांना बिलं मिळाले नाही. 25-26च्या लोकांना बिलं मिळाली. बऱ्यापैकी त्या ठिकाणी ती अनियमितता झाली. मग मी जिल्हा परिषद CO, कलेक्टर साहेब यांना आम्ही सर्व सन्मान्य सदस्य परवा भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या हाताखाली काम करणारे चांगले अधिकारी आणि चांगले कर्मचारी द्या. त्या अनुषंगाने त्यांनी आज तातडीची बैठक या ठिकाणी लावली आणि तालुक्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्व कर्मचारी अधिकाऱ्याला विनंती केली की बाबा आपल्याला शेतकऱ्याला लाभ द्यायचा आहे. आपला तालुका दारिद्र्य रेषेच्या वर जिल्ह्यात नंबर 1 नव्हे तर महाराष्ट्रात नंबर 1 वर कसा चमकेल या दिशेने आपल्याला पावलं टाकायची आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक झाली. आता दुसरा मुद्दा आहे की फायली येतात, गायब होतात, शेतकऱ्याचे कागद गहाळ होतात. कोणी कोणाच्या हेवेदाव्यामुळं राजकीयदृष्ट्या डोळ्यासमोर ठेवून फाईलमधून डायरेक्ट ऑफिसमध्ये येतात, कपाटातून फायली काढतात, शेतकरी एकमेकांचे कागद चोरतात, फाडतात, उचा टाचक सगळं या ठिकाणी पंचायत समितीमध्ये मागचे 3-4 वर्ष चालू होतं. मग मी एक एजन्सी हायर केली की आता त्या एजन्सीच्या माध्यमातून जी फाईल इनवडला येईल ती अगोदर चेकआउट लिस्ट लावून येईल, तिच्यावर प्राधान्य क्रमांक पडेल, तिची तारीख पडेल, ती फाईल संबंधित अधिकाऱ्याच्या समोरच्या टेबलवर इनवर्डमधून जाईल. तो अधिकारी त्याचं काम तिथं जे काही असेल ते पूर्ण करेल. मग तो अधिकारी त्याच्या पुढच्या टेबलवर देईल. मग असं करत करत ती फाईल व्हिडिओच्या टेबलवर जाईल, तिला प्रशासकीय मान्यता दिली जाईल आणि त्याच्यानंतर ती प्रमा होईल. प्रमा झाली की मग शेतकऱ्यांना ते काम करायला सोपं जाईल. अशा पद्धतीचं एक नियोजन, एक ॲप मी पंचायत समितीमध्ये डेव्हलप करतो आहे जेणेकरून आमचा डायरेक्ट शेतकरी कुठल्याही टेबलवर जाणार नाही, त्याला जास्त वेळ पंचायत समितीला येण्याची गरज पडणार नाही. त्याचा ग्रामसेवक त्याला जोडला जाईल, त्याचा कृषी सहाय्यक त्याला जोडला जाईल, त्याचा तलाठी त्याला जोडला जाईल
या सगळ्याला तो ॲप दिला जाईल आणि त्या ॲपच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामसेवकाने त्याच्या ग्रामपंचायतला बसून जरी ते पेपर अपलोड केले मोबाईलद्वारे तर ते डायरेक्ट पंचायत समितीला इनवर्डला येणार आणि इनवर्डला एकदा चेकलिस्ट झाली की मग ती फाईल पुढं मुवमेंट होईल आणि मुवमेंट झाल्यानंतर डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या हातात आम्ही वर्क ऑर्डर देणार. अशा पद्धतीचं एक ॲप मी डेव्हलप करतोय. किती यश येतं मला आज सांगता येणार नाही. त्याची मान्यता मला कलेक्टर साहेबांकडनं शिव मॅडमकडनं घ्यावं लागेल असं वाटतंय. कारण आम्हाला या ठिकाणी सिस्टम लावायची, शेतकऱ्यांची होत असणारी हरासमेंट वेळोवेळी त्यांना वापस जावं लागतं. कागद घायल झाल्यानंतर ते परेशान होतात. मग पंचायत समितीमध्ये येऊन ते चिराचाड्या करतात आणि प्राधान्य क्रमांक नसल्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे तोच पैसा काढतो, ज्याच्याकडे पैसा नाही त्याची फाईल त्याचं बिल तसंच पेंडिंग राहतं, त्याची MB रेकॉर्ड होत नाही, त्याचं जिओ टॅगिंग वेळेत होत नाही. अशा पद्धतीने मी माझा माणूस ठेवलेला एक सभापती म्हणून आणि नक्कीच त्याचा शेतकऱ्याला मी फायदा करून देणार आहे. हे ॲप तुम्ही चालू केलं किती शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा? 100% शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि एखादा कागद जर कदाचित खराब असेल किंवा चुकीचा असेल, समजा तुमचं आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड तुम्ही दिलं पण त्याचा नंबरच इथं लक्षात येत नाही, अपुसट आहे, ते ठळक नाही आहे, मग अशा वेळेला संबंधित टेबलवरचा अधिकारी चेकलिस्ट करत असताना तो लगेच त्याला मॅसेज करेन त्या शेतकऱ्याला, सिस्टममधून मॅसेज जाईल की तुमचं आधार कार्ड चुकीचं आहे, तुमच्या आधार कार्डवरचा जो नंबर आहे आधार नंबर तो आम्हाला समजून येत नाही, तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्ड आम्हाला आणून दाखवा आणि तो नंबर आम्हाला द्या. तो मॅसेज त्या शेतकऱ्याला जाईल. जसं DBTचे पैसे येतात, कृषीची योजना डायरेक्ट तुम्ही ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला मॅसेज येतो. त्या धर्तीवर पंचायत समितीमध्ये काही डेव्हलपमेंट आम्हाला या ठिकाणी करता येतात का याची चाचपणी आम्ही या ठिकाणी करतोय. आणि ज्या कंपनीला मी इथं हायर केलं त्यांनी मला सिक्युरिटी दिली की 100% तुमची संकल्पना पूर्ण होईल. त्यामधनं काय होईल माहिती आहे? या ठिकाणी जो काळा बाजार चालतो, पैसे घेऊन फायली पुढं सरकल्या जातात, त्या थांबवल्या जाईल. ज्या टेबलवर फाईल थांबली त्या टेबलवर आम्हाला कळेल त्या टेबलवर किती तारखेला फाईल गेली आणि किती तारखेला त्यांनी त्या फाईलवर प्रक्रिया केली आणि ती फाईल पुढं का गेली नाही तर मग त्यांनी शेतकऱ्याला कळवलं का. मग ह्या सगळ्या गोष्टीचे मॅसेज मी सभापती म्हणून मला येणार आहे, व्हिडिओला येणार आहे, डायरेक्ट शेतकऱ्याला जाणार आहे. आणि ज्या टेबलवर फाईल थांबल्या गेली त्या टेबलवर काम जर झालं नाही आम्हाला ॲपद्वारे माझ्या कॅबिनला मला कॅम्प्युटरमध्ये दिसणार की फलाण्या शेतकऱ्याची फाईल, या गावची फाईल, या विषयाची फाईल, मग ती गायगोट्याची असेल, विहिरीची असेल, मोगरीची असेल, फळबागची असेल किंवा केबिन बंधाऱ्याची असेल, ती फाईल ज्याने ओके केली त्याने एक बटन आहे ॲपमध्ये, ते बटन दाबायचं म्हणजे त्याची प्रक्रिया संपली, त्याला राईट मिळेल. मग ती फाईल पुढच्या टेबलवर ऑनलाईन जाईल, मग ती त्याच्या पुढच्या टेबलवर जाईल, मग ती फायनलला व्हिडिओकडे जाईल आणि व्हिडिओकडे गेल्यानंतर त्याला वर्क ऑर्डर आणि क्रमा दिला जाईल आणि ते काम शेतकरी ज्या वेळेस करत त्या वेळेसचे तिथले फोटो लगेच संबंधित अधिकारी, आमचे इंजिनियर, ग्रामसेवक, रोजगार सेवक ते फोटो त्या ॲपवर अपलोड करतील आणि त्याचं बिल प्रोसेस तयार होईल. आणि बिल प्रोसेस तयार झाल्यावर मग त्या शेतकऱ्याची मिळवणूक कमी होईल, त्याला जी चिरीमिरी द्यावं लागती ती चिरीमिरी देणं बंद होईल आणि पंचायत समितीतला भ्रष्टाचार होत असलेला कारभार त्याच्यातनं 100% थांबवल्या जाईल. अशा पद्धतीची योजना आम्ही या ठिकाणी पंचायत समितीला अडॅप्ट करतोय. आता किती यश मिळतं माहीत नाही, पण संकल्पना विचार त्या दृष्टीने जाण्याचा माझा आहे, माझ्या सर्व सहकार्याचा आहे. उपसभापती असेल, आमचे 20 सन्मान्य सदस्य असतील, आम्ही सर्वजण आणि आमचे कर्मचारी अधिकारी यांना मी 2-3 मिटिंगा घेऊन या आठवड्यात सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्या ॲपद्वारे सुट्टीच्या दिवशी बसायचं ठरवलं. विशेष सुट्टीच्या दिवशी आम्ही सकाळी 11 वाजता बसणार आहोत. त्या ॲपची कंपनीवाले आणि सगळ्या डिपार्टमेंटची HOD शनिवारी 11 ते 2 आम्ही त्या ॲपचं मुवमेंट कसं होतं त्याची एक ट्रायल डेमो म्हणून घेणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला आम्ही अवगत करणार आहोत. आणि ज्याची फाईल येईल त्या फाईलवरचा नंबर त्या ॲपद्वारे ॲटोमॅटिक संबंधित टेबलला जाणार आहे मोबाईल नंबर. मग ते मोबाईल नंबर अँड्रॉइड नसला बी साधा जरी मोबाईल असेल तर त्याला तो मॅसेज आमच्या पंचायत समितीतून जाईल, तुझी फाईल का थांबली, काय अडचण आहे, काय योजना तुझी मंजूर झाली नाही,
या सगळ्या माहिती शेतकऱ्याला घरी बसल्या बसल्या आम्ही उपलब्ध करून देत आहोत. एवढंच या ठिकाणी या प्रसंगी मला सांगायचं आहे. आणि अनेक गोष्टीत आम्ही सुधारणा केली. जे काही अनपसनप कामं या ठिकाणी होत होते त्या गोष्टीतही आम्ही अंकुश आणण्याच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी आम्ही या ठिकाणी सातत्याने प्रयत्न चालवला आहे. आणि आम्ही पारदर्शक कारभार करण्याच्या विचारात या ठिकाणी नक्कीच आहोत. आणि त्याला नक्कीच तुमच्या सर्व मीडियाचं, सर्व पत्रकार बांधवाचं आम्हाला सहकार्य या ठिकाणी लाभेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. शेवटचा प्रश्न असा आहे का महानगरपालिका महापौर समीर राजूरकर मुख्यमंत्र्यांना भेटले आणि शहराच्या डेव्हलपमेंटसाठी तिने 1000 कोटीची मागणी केली आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांना त्यांना होकार दिलेला आहे. या ग्रामीण भागाच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती भागातल्या गावांना डेव्हलपमेंट करण्यासाठी तुमच्याकडं निधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तुम्ही मागणी करणार आहे. हो, डायरेक्ट पंचायत समितीला कुठलाही निधी येत नाही. तुमच्या माहितीच तो सांगतो. निधी येईल तो जिल्हा परिषदेला आणि निधी येईल तो डायरेक्ट ग्रामपंचायतला. तर त्या माध्यमातून आमचे जे आता प्रस्ताव येतील त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आमच्या काय नीड आहे म्हणजे गरजा, आमच्या किती गरजा आहे, तालुक्यात कुठले कुठले शाळेचे कामं पेंडिंग आहे, अंगणवाड्याचे कामं पेंडिंग आहे, काही रस्त्याचे कामं पेंडिंग आहे, काही ठिकाणी अदृश्य पुलं आहेत, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. परंतु तो प्रश्न आमदार लेवलवरती, तो प्रश्न राज्य लेवलवरती, जिल्हा परिषदेवरती डिपेंड आहे. परंतु आमचं जे पोस्टमनकीचं काम आहे माझे सभापती आणि पंचायत समिती म्हणून ते नक्कीच आम्ही या ठिकाणी करू. आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण, माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला कसा जास्त फंड घेता येईल तो एक प्रयत्न करू. आम्ही पालकमंत्री साहेबांना विनंती केली, त्यांनी आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त कसा फंड उपलब्ध करता येईल तोही देण्याचं त्यांनी कमिटमेंट पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केलं. त्यांच्या माध्यमातूनही आम्ही काही शाळा खोल्या, अंगणवाड्या, काही रस्ते, काही ड्रेनेज असे विविध कामं आम्ही पालकमंत्र्याकडनंही सुद्धा आपल्या तालुक्यासाठी घेणार आहोत. याची चिंता करू नका. आम्ही सत्तेतले लोक आहोत. आम्ही नक्कीच जनतेला या गोष्टीचा फायदा करून दिल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द या प्रसंगी मी देतो. आपलं नाव? मी कल्याण पाटील गायकवाड, सभापती छत्रपती संभाजीनगर. माझे सहकारी उपसभापती बाळासाहेब पाटील गाडे आणि आमचे सर्व सन्माननीय आजी माजी सदस्य आणि आम्ही सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आम्ही तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही एवढं या प्रसंगी सांगतो.